नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्हाला ना गावी जायचं होतं, म्हणून मी सगळे कामं ना माझे पटापट आवरून घेतले होते. आणि सकाळी आज मी लवकर उठले होते. माझं स्वतःचं आवरून घेतलं, राजवीरचं आवरून घेतलं, घरातलं सगळे कामं माझे आवरून झाले होते. फक्त मी जेवण काय बनवलं नाही. जेवण न बनवण्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. पहिले तर आमचं काहीच फिक्स नव्हतं की आज गावी जायचं म्हणून. म्हणजे राजवीरचे पप्पा जाणारच होते. रात्रीपासून त्याने सांगून ठेवलं होतं की उद्या मी गावी जाणार आहे. पण अचानक ते बोलले की तुम्ही दोघं पण चाला, इथं काय करताय, बोरच होतात घरात, पण चल माझ्यासोबत आणि आमचं जे काही शेतातलं काम होतं ते पण होऊन जाणार, असं विचार करून आम्ही दोघं पण निघालो होतो. आणि मी पण विचार केलं की ते तरी जात आहे गावी, पण त्याच्याकडून पण होणार का, ते शेतातलं काम एकट्या माणसाकडून नाही होत किंवा एकट्याला कंटाळा पण येतोय. म्हटलं चल बाई, आपण पण जायलाच पाहिजे. एकटा माणूस कसं करणार ना, आपण तरी काय करतोय घरात, तर नुसतं बसून राहणार की, त्याच्यापेक्षा आपण पण फिरून पण येणार आणि आमचं काम पण होऊन जाणार. तर इथे ना सगळं आवरून झालं होतं आणि लगेच आम्ही इथून निघालो. आता ऊन तर झालंय, सगळं आवरणं बोलले की उशीर होतच आपल्याला. आणि त्याच्यानंतर आहे ना माझी मावशी पण आली होती. आता ते ताईकडे आले होते, म्हणजे माझ्याकडं पण आले असते, पण काय झालं म्हणजे आम्ही गावी जातोय म्हणून ते ताईकडेच थांबल्यात. आम्ही तिथे गेलो, त्याचे पाय वगैरे पडले आणि खरंच ते आले आणि आम्ही गावी जातो त्याचं पण माझ्या मनात एक दुःख होता की आपण गावी चाललोय आणि ते आपल्या घरी आलेत. तर असं म्हटलं जाऊ दे, आपलं काम आहे म्हणून आपण जातोय. तर आम्ही तिथं थोडं मिनटं त्याला भेटलो आणि लगेच तिथून पण निघालो. पटकन आम्हाला निघायचं होतं, जास्त ऊन झाल्यावर खूप जास्त त्रास होतोय. मला आणि राजूच्या पप्पाला उन्हात काही वाटत नाही, आम्हाला सवय आहेत, पहिल्यापासून आम्ही शेतात कामं करत आलोय, तर उन्हाचं इतकं काही वाटत नाही. पण राजवीरला खूप जास्त त्रास होतो किंवा लगेच त्याला ताप वगैरे यायला लागतोय, म्हणून मला ना खूप भीती वाटते. आणि लेकरू जर बिमार झालं की आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त त्रास होतोय. तर इथे ना रस्त्यात आम्ही थांबलो होतो नाश्ता करायला, इथे नाश्ता पण केला. आणि आमचं गाव काही जास्त लांब नाही, 1-1.5 तास सहज आम्हाला लागतंय. आणि तिथे गेल्यावर मम्मीने जेवण वगैरे आमच्यासाठी बनवून ठेवलं होतं. हे चुगरची भाजी आहेत, याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. दोन्ही केले होते मम्मीनं, पातळ पण आणि सुकी पण भाजी केली होती. मस्त आम्ही जेवण केलं. खरंच आई असली ना तर आपली सगळी म्हणजे हौस पूर्ण होते किंवा जे आपल्याला लागतं ते आपल्याला भेटतं आणि आयतं पण खायला भेटतं. खरंच मस्त आम्ही तिथे जेवण केलं. आणि त्याच्यानंतर खूप जास्त ऊन झाला होता, तर मम्मी बोलली थोडं मिनटं बसा किंवा थोडा वेळ थांबा इथे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जा, उन्हात इतकं काम होणार नाही. तर इथे माझ्या मावशीचं पण चालू होतं, ते काही तूर वगैरे त्याचं काढणं. आणि आम्ही बसलेलो दोघी मायले की आता मला निघायचं होतं, पण ऊन जास्त होतं ना, म्हणून थोडं मिनटं आम्ही थांबलो. त्याच्यानंतर आम्हाला परत शेतात जायचंय. आता माझं माहेर आणि सासर खूप जवळ आहे, म्हणजे मला 5 मिनिट लागतात. 5 मिनिटात मी माझ्या सासरी जाते आणि सासरकडून माहेरी येते. म्हणजे जास्त वेळ मला लागत नाही. गाव जरी 2 आहेत, पण जवळ खूप जवळ आहे आणि लगेच आपण जाऊ शकतो. तर मस्त इथं ना शिराळ झाली होती, म्हणजे थोडंच ऊन कमी पडलेलं होता. म्हटलं चला आता जायला पाहिजे. 2 दिवसच आमच्याकडे होते. 2 दिवसात आम्हाला सगळे कामं करून रिटर्न पण जायचं होतं. मस्त इथं जेवण केलं, थोडं मिनटं आरामसुद्धा केलं आणि त्याच्यानंतर आता निघायचं होतं. राजवीरला मी इथं सोडणार होते मम्मीकडे. तो कसा माझ्या मागे फिरत राहतो आणि मग परत त्याला ताप वगैरे येतोय, पण त्याला काही राहायचं नव्हतं. त्याला माझ्या सासऱ्याला भेटायचं असतं, म्हणून तो आमच्या सोबत आला. इथं काही त्याला राहायचंच नव्हतं. तर असो, मला एका ताईनं विचारलं होतं की ताई तुझे सासरे नेहमी कुठे राहतात, तर माझे सासरे गावीच राहतात ताई. आणि माझे दीर आणि जाऊ गावाकडे राहतात, त्याच्यासोबत ते राहतात. कसं गावाकडं मोकळं वातावरण असते ना, तर म्हणून त्याला गावाकडं बरं वाटतंय. आणि माझ्या जाऊबाईचे ना 2 छोट्या मुली आहेत, तर त्याला पण बघावं लागते. आता ते दिवसभर शेतात कामं करतात. जर माझे सासरे घरी राहिले, मुलीला सांभाळलं, तरच ते शेतात जाऊ शकतात. नाहीतर एवढ्या लहान लेकरूला घेऊन शेतात जाऊ नाही शकत, म्हणून ते गावाकडे राहतात आणि घर सांभाळतात. आणि कसं गावाकडे ना एक मोठा माणूस घरात पाहिजेच, तेव्हाच ना शेतातले कामं होतात, नाहीतर कामं होत नाही. आता मी गावी राहायची ना, तेव्हा पण माझे सासरे ना माझ्या राजवीरला सांभाळायचे आणि मगच माझ्याकडून पण शेतातले कामं व्हायचे. आता कसं आहे, मोठा माणूस जर घरी राहिला की ते सगळे बघतात आणि मग आपण शेतातलं बिंदास कामं करू शकतो. तर बघू शकता आम्हाला ना हे गहू सोंगायचे आहेत. आता हे गहू का कापायचे आम्हाला ते पण मी तुम्हाला सांगते. आता आम्ही ना मोठ्या मशीननं काढत असतो, पण ह्या वेळेस आम्ही घरी का कापतोय ते पण सांगते. आता आम्ही एवढे गहू नाही कापणार, पण काय झालं माहिती का, अर्धं जे वावर आहेत ना आमचं, ते ह्या साईडला आहे, म्हणजे नदी आहे जवळ. आणि त्याच बाजूला आहे ना भरपूर असे झाडं लावलेले आहेत. त्या झाडावर ना एवढे माकडं बसायचे आणि त्यानं काय केलंय, म्हणजे त्याला कसं असं खेळायचं राहतंय ना, तेव्हा ते खाली उतरायचे आणि पूर्ण शेतात आहे ना थंड लागायचं त्याला. गहूमध्ये कसं आपण पाणी वगैरे भरतोय ना शेतात, तर त्याला ते गार लागायचं आणि त्याच्यामध्ये त्याने इतकी मस्ती केली आहे ना, पूर्ण गहू खाली पडलेत आमचे, कोणतेच उभी राहिले नाही, म्हणजे अर्ध्या वावरचे तसे झालेत. आणि तेवढे गहू आम्हाला घरी काढायचे नाही, तर आम्ही मोठ्या मशीननं लगेच गहू काढून घेत असतो आणि एवढा आम्हाला त्रास होत नाही. पण यावर्षी खूप जास्त त्रास होणार होता.
होता. माझ्या सासरीचं म्हणणं होतं की जाऊ द्या, राहू द्या, तेवढंसं राहिलं तरी काय हरकत नाही. पण यायचं असं म्हणणं असतं की आपण इतकं कष्ट केले पहिले, आपण किती कामं करायचो आणि मग आता आपली इतके गहू वाया जातंय, तर आपण कसं सोडायचं? खूप जास्त आमचे गहू वाया जात होते आणि ते ना आम्हाला दोघाला बघता येत नव्हतं, म्हणून आम्ही दोघं शेतात निघालो. आता पहिले आम्ही बायका बघितल्या, कोणी भेटलं तर बरं होईल, पण कोणीच आम्हाला भेटलं नाही. आम्हाला असं वाटलं की कोणीतरी घेईल तर बरं होऊन जाईल, तेवढंसं ते काढून देणार, पण उन्हात कोणीच तयार नव्हतं. म्हटलं चला आपल्याला जावं लागेल आणि आपले गहू आपल्यालाच काढावं लागेल. स्वतःचं काम करायला काहीच हरकत नाही, म्हणून आम्ही दोघं पण तयार झालो. पहिल्या दिवशी आम्हाला त्रास होतोय, पण नंतर सवय लागली का काहीच होत नाही. आणि कसं आजचा पहिलाच आमचा दिवस होता. पहिल्या दिवशी जरा कंबर वगैरे आपली दुखतेच, म्हणजे काम करायला जरा नकोच वाटतं. आपल्याला सवय लागून जाते नुसतं दिवसभर बसायचं, घरातले नुसतं जेवण वगैरे बनवायचं, मग शेतातले कामं करायला जरा थोडंसं त्रास होतोच ना आपल्याला. पण काही हरकत नाही. एकमेकाला आम्ही धीर देऊन काम करत असतो. ते मला सांगतात की नाही होऊन जाणार आणि मी त्याला सांगते नाही होऊन जाणार. दोघंच आमचं असं चालतंय आणि आम्ही करून पण घेतो. आता लागलोच आहे कामाला तर सुरुवात तर करून घेतली होती आणि होणारच आहे असं विचार करून आम्ही करतोय. एकमेकाच्या मनाला लागते की कधी होणार, कसं होणार आपलं, कधी आपण एवढं कामे करणार. पण एकमेकाला तसं सांगत नाही, कंटिन्यू काम करत राहतो आणि ते होऊन पण जातं. आपण जसं विचार करतोय ना तसं होतंय पण बरं का. तर इथे ना भरपूर आम्ही कापून घेतले होते. म्हणजे आम्ही 3 वाजेपासून लागलो होतो तर 7-8 वाजेपर्यंत जरी आम्ही केले ना तरी काही हरकत नाही. का तर मला जेवण नाही बनवायचं होतं. माझी मम्मी मला तिथून डब्बा वगैरे देणार होती. म्हणजे माझ्या सासरकडे ना सगळं सामान वगैरे माझ्याकडे असतं, पण काय होतंय भांडे वगैरे सगळे ठेवलेले असतात आणि मग ते सगळे भांडे घासावं लागते. त्याच्यानंतरच मला जेवण बनवता येतं. म्हणून माझ्या आईचं म्हणणं होतं, की "तू कधी करणार बाळ? शेतातून कधी घरी येईन आणि मग कधी जेवण बनवणार आणि कधी तू जेवणार? म्हणून मी तुला घरून पाठवून देते." आणि माझं सासर आणि माहेर जास्त लांब नाही म्हणून काही वाटत पण नाही आणि माझा भाऊ पण घरी होता म्हणून तो घेऊन येणार होता. राजवीरचे पप्पा कधी जात नाही, म्हणजे त्याला खूप म्हणजे कसं तरी वाटतंय, म्हणजे सासरवाडीमध्ये बोलले ना तर असं जाणार नाही ते कधीच. एखाद्या वेळेस जर मानानं कोणी बोलवलंय तरच जातात ते आणि माझा भाऊ होता म्हणून तो घेऊन येणार होता, म्हणून मला काही टेन्शन नव्हतं. तर म्हटलं जाऊ द्या मम्मी देते ना तर आपण निवांत कामं करायला पाहिजे. नाहीतर मला ना घरचं पण टेन्शन असतं, की कधी आपण ते भांडे घासणार, कधी आपण जेवण बनवणार, कसं आपलं होणार, हेच माझ्या डोक्यात चालायचं. पण आज तसं टेन्शनच नव्हता. मम्मी बोलली, "की तू टेन्शन घेऊ नको, मी बनवून देते." खरंच आईलाच आपलं जीवाची काळजी असते, नाही तर कोणी इतकं काळजी करत नाही. तिलाच असं वाटलं, की माझी मुलगी कधी करणार, कधी शेतातलं करणार आणि मग शेतातून आल्यावर घरचं करणार. आता तिला सवय राहिली नाही. पहिले भरपूर कामं मी केलेले आहे, पण आता माझ्याकडून एवढे होत नाही आणि आता सध्या तरी माझं हॉस्पिटलचं चालू आहे. मेडिसिन वगैरे खा, हे करा, ते करा. त्याच्यामध्ये ना माझी तब्येत थोडी खराब झाली म्हणून माझ्या आईला खूपच माझी काळजी वाटत होती. इथे ना आम्ही 7 वाजेपर्यंत गहू कापले होते. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. आता घरी आल्यावर आहे ना खरंच भूक लागली होती मला पण, तर थोडंसं नाश्ता केला. त्याच्यानंतर आहे ना दूध वगैरे तर इथं काही भेटत नाही. आता भेटत असेल पण कोण आणणार, कुठे जाणार, कोणाच्याकडे भेटतं एवढं काही आम्ही लक्ष देत नाही. म्हणून जे भेटतं त्याच्यामध्ये आमचं काम चालून जातंय. तर इथे ना आम्ही नुसतं काळा चहा केला होता. म्हणजे शेतातून आल्यावर थोडंसं चहा घेतलं की बरं वाटतंय आणि तोपर्यंत माझा भाऊ पण येणार टिफिन वगैरे घेऊन. आम्हाला तर टेन्शनच नव्हतं जेवण बनवायचं. मग राजवीरचे पप्पा बोलले की "चल आपण हरभरे तरी भाजूया." आणि आम्हाला खूप दिवसांनी म्हणजे गावाकडे गेल्यावर भाजायचे होते, पण लक्षच राहत नव्हतं. पण ह्यावेळेस आमच्याकडे वेळ होता, तर मस्त आम्ही ना हरभरे भाजले, मस्त खाल्लेच सगळ्यांना आणि एकत्र बसून गप्पा मारीत असं काहीतरी एन्जॉय केलं ना, तर त्याची वेगळीच मजा असते. आणि तोपर्यंत माझा भाऊ पण आला होता. मस्त इथे ना त्यानं आम्हाला वरण, भात, चपाती हे सगळं आणलं होतं आणि आता आम्हाला नुसतं जेवायचं होतं. तर सगळ्यांची ताटं लावले आणि मस्त सगळ्यांनी इथं जेवण केलं. आता कसं आयतं जेवण भेटलंय ना, तर एक घास एक्स्ट्राचं जाते. मला तर तसंच आहे. कोणी आयतं दिलंय ना, तर खरंच खूप पोट भरून मी जेवण करते आणि स्वतःचं बनवून जर खायचं राहिलं ना, तर जेवणच जात नाही. आणि आम्ही पण आईकडे गेलो असतो जेवायला संध्याकाळचं, पण चांगलं वाटत नाही हो. एकदा आपण जर तिथून आलोय ना, तर परत जायला बोलले, तर राजवीरच्या पप्पाला काही जमत नाही आणि मग मी पण जात नाही. म्हणून माझा भाऊच घेऊन आला होता. तिथे ना सगळ्यांची ताटं तर मी लावूनच दिली होते. सगळ्यांना मस्त जेवण केलं. त्याच्यानंतर भांडे वगैरे तर काही जास्त नव्हते, थोडेच होते. ते पण घासून घेतले आणि गावाकडं ना मला कितीही रात्र झाली, कितीही उशीर झालं, तरी पण मला ना अजिबात आळस येत नाही कामाचं आणि दिवस कुठे निघतं, संध्याकाळ कुठे होते ते पण कळत नाही. गावाकडे इतकं चांगलं वाटतंय. तर असो इथे ना सगळे कामं माझे आवरून झाले होते. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला इथंच एंड करते. बाय.